आम्हाला रस्ता नाही जायला, शेताकडे जाताळा वरून वाहन आलं की अर्धा घंटा थांबावं लागले. शेताकडे जायला येणार, बाजारला गाडी थांबना एसटी. कसं जावं सांगा की ऑटोवाले 20 रुपये घेतात, एसटीने 10 रुपये. म्हातारी माणसं फुकट जाण्यासाठी मुलायला सोय नाही, तिथं बस थांबना. आणि शासन सांगते मोठेपणानं आम्ही महिलाला अर्ध तिकीट केलं म्हणून आम्ही येणाऱ्या दोन्ही मतदारसंघावर बहिष्कार टाकणार म्हणजे टाकणार. विकासाची कामं जर होत नसतील तर वेळ प्रसंगी संविधानिक अधिकार जो आहे, जो मताचा अधिकार आहे, तर त्या पद्धतीने आम्हाला जर ती या ठिकाणी अशा पद्धतीने अडवणूक केली जात असेल, जर रस्तेच आमचे अडवले जात असतील, तर मग आम्ही या लोकशाहीमध्ये सहभागी कशासाठी व्हायचंय? आम्ही मतदान करून कुणाला तरी निवडून तरी कशासाठी द्यायचं? मी सध्या हे लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव सांगवी या गावामध्ये. तुम्हाला माहित आहे, देशभरामध्ये लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, अर्थात मतदान प्रक्रिया सुरू आहे. लातूर जिल्ह्यामध्ये 3ऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. मात्र हायवेवरून कट असावा आणि आमच्या गावाला रस्ता मिळावा या मागणीसाठी सुनेगाव येथील नागरिकांनी गेल्या वर्षापासून मागणी लावून धरल्या. मात्र त्यांची मागणी पूर्ण न झाल्यामुळे मतदान प्रक्रियेवरती बहिष्कार टाकला आहे. हे गावकरी तुमच्या माझ्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. नेमका काय त्यांच्या प्रतिक्रिया असणार आहेत हे मी जाणून घेणार आहे. काका, तुम्ही इथले आहेत का? सुनेगावचे आहे तुम्ही? कशासाठी काय नेमकी मागणी काय? आम्हाला रस्ता नाही जायला, शेताकडे जाताळा वरून वाहन आलं की अर्धा घंटा थांबावं लागले. शेताकडे जायला येणार, बाजारला गाडी थांबना एसटी. कसं जावं सांगा की ऑटोवाले 20 रुपये घेतात, एसटीने 10 रुपये. म्हातारी माणसं फुकट जातात, हाफ तिकीट आहे. शासनाला फायदा काही आम्हाला आहे की नाही? गरीबाला, शेतकरीला काय घोरं जायला येणार, शेतातून भार आणायला येणार, हातात शिळी असली, म्हैस असली, ते कसं आणा रोडच्या अलीकडे? बस स्टँड नाही तिथं. पाण्या पावसाचं एखाद्या संध्याकाळी 8 वाजता जर उतरायचं झालं आणि पाणी आलं, कसं उतरावून कुठे थांबावं द्यावं लागते. सुनेगाव सांगवी येथील 477 मतदारापैकी एक मतदार माझ्यासोबत होते. ते प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणतात की फक्त रस्त्याची मागणी आहे. माझ्याबरोबर आणखी काही मतदार आहेत. काका, काय मागणी आहे तुमची नेमकी? रस्ता नाही द्या आम्हाला, गुरं वासरं निघेल द्या ना. एसट्यावरून गाड्या मरून झाली धडक लागून. आम्हाला रस्ता नाही द्या, कसं करा? हे अर्थ नाही आम्हाला, मदत करणार आमच्या रस्त्याची. अजूनही मतदारांकडे जाणार आहे मी. अहो, तिथं आम्हाला जायना वाट नाही, कट्टा फोडू देईना शासन. शिळी न्याना, बैल न्याना, म्हैस न्याना, शेताला जाळण आणायना, वैरण आणायना. आज आम्ही 1 वर्ष झालं झटाला, तरी बी काय आमचं कोणी मनावर धरीना. आतापर्यंत कोण कोण अधिकारी आले तुमच्या गावाला भेट देण्यासाठी? बक्कळ आले, हो, देताव घेताव, देणे बी नाही घेणे बी नाही. आणि आता तळमळ कराले. 400 मतदान आहे, अजून एकानं मतदान केलं नाही. अनेक प्रसार माध्यमातून ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. मात्र 1 वर्षापासून सुनेगावच्या नागरिकांची मागणी सुरू आहे. स्थानिक प्रशासन नेमकं काय करतंय हे पाहणं महत्वाचं ठरतंय. माझ्यासोबत अजूनही मतदार असणार आहेत. काय सांगाल प्रशासनाला तुमच्या माध्यमातून? शासनाला हेच सांगायचं की आज वर्षापासून आम्ही त्यांच्याकडे मागणी केली, कोणी इथे यायला बघायला तयार नाहीत. आणि आज आम्ही बहिष्कार टाकल्यावर मात्र सगळे प्रशासन जागं झालं आणि वेळोवेळी गाड्यावर गाड्या येऊन आमची विचारपूस करतात. पण त्या रस्त्याकडे कुणाचंही लक्ष नाही. शेताकडे जाण्यासाठी म्हणा, काही शेतातून माल आणण्यासाठी म्हणा. आज काही वयस्कर महिला आहेत, त्यांना ते डिवायडर चढून उतरून येणं होईना. शाळेला जाण्यासाठी मुलायला सोय नाही, तिथं बस थांबना. आणि शासन सांगतंय मोठेपणानं आम्ही महिलाला अर्ध तिकीट केलं, वयस्कर पुरुषाला अर्ध तिकीट केलं, पण लाभ कुणालाही मिळत नाही. हे शासनाचं काय धोरण आहे आमच्या गावकरी मंडळाच्या काही लक्षात यायला मार्ग नाही. त्याच्यासाठी आम्ही एवढा पाठपुरावा करून सुद्धा आमच्याकडे दुर्लक्ष केलंय. म्हणून आम्ही येणाऱ्या दोन्ही मतदारसंघावर बहिष्कार टाकणार म्हणजे टाकणार इथून पुढे सुद्धा. माझ्यासोबत आणखी काही मतदार आहेत इथले. सकाळी 7 वाजता सुरू झालेली प्रक्रिया आता 4:45 वाजत आहेत. आतापर्यंत एकही मतदारांनी तुमच्या बूथवर गेला नाही आणि मतदान केलेलं नाही. हा पर्याय असू शकतो, कारण प्रशासनाने तुमच्याकडे भले 1 वर्षापासून दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. मात्र हे मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे हा प्रश्न मिटणार आहे असं तुम्हाला वाटते? निश्चितच, कारण आमचा लोकशाहीवरती अजूनही विश्वास आहे. परंतु जर लोकांच्या विकासाची, लोकांच्या हिताची कामं जर होत नसतील, तर वेळ प्रसंगी संविधानिक अधिकार जो आहे, जो मताचा अधिकार आहे, तर त्या पद्धतीने आम्हाला जर ती या ठिकाणी अशा पद्धतीने अडवणूक केली जात असेल, जर रस्तेच आमचे अडवले जात असतील, तर मग आम्ही या लोकशाहीमध्ये सहभागी कशासाठी व्हायचंय? आम्ही मतदान करून कुणाला तरी निवडून तरी कशासाठी द्यायचंय? आणि मग जर ज्यांना आम्ही आमच्या हितासाठी निवडून दिलं
ते जर लोकप्रतिनिधी आमच्या कामाचे नसतील, ते जर आमच्या लोकांच्या समस्या सोडवित नसतील, तर मग आम्ही मतदान कुणाला करायचं? विकासाला करायचं की मग कुणाच्या जरी भूल थापांना मतदान करायचं? आणि म्हणून आमच्या गावकऱ्यांनी निर्णय घेतला, 1 वर्ष आम्ही प्रशासनाच्या लक्षात आणून दिलं की आम्हाला ही अडचण आहे, आमच्या लेकरांना ही अडचण आहे, आमच्या महिलांना अडचण आहे. आज इथं बस थांबा नसल्यामुळं मुलांना शाळेच्या पासेस मिळत नाहीत, इथं बस थांबा नसल्यामुळं महिला ज्या आहेत त्या महिलांना फुकटचा जे लाभ आहे तो मिळत नाही, वृद्धांना लाभ मिळत नाही. त्याचबरोबर इथं कट पॉईंट देण्यात आला नाही, त्याच्यामुळं शेतकऱ्यांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. आणि एवढं सगळं असताना ही शासनाच्या लक्षात आणून दिलं असताना सुद्धा शासन मात्र याच्याकडे दुर्लक्ष करते. आता आम्ही बहिष्काराचा निर्णय जो घेतला तो 15 दिवसाच्या अगोदर घेतला आणि प्रशासनाचं लक्ष वेधून घेणं आणि त्यामधून आमच्या गावकऱ्यांची मागणी सोडून घेणं हा आमचा हेतू आहे. 15 दिवसापासून शासन आमच्याकडे फिरकलं सुद्धा नाही, परंतु आज अनेक अधिकारी येतात, कर्मचारी येतात, ते सांगतात की आम्ही पुरा 2 दिवसात आम्हाला वेळ द्या, आम्ही करून देतो. इतके दिवस काही झोपले होते का? आम्ही इतक्या दिवसापासूनची मागणी आहे, 1 वर्षापासूनची मागणी आहे, परंतु शासनानं आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलंय. आणि म्हणून गावकऱ्यांनी एक निर्णय घेतलाय की ही लोकसभाच नाही तर येणारी विधानसभा असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत असतील, एवढंच नाही तर आता भविष्यामध्ये आम्ही रास्ता रोको आंदोलन यापूर्वी केलं होतं, परंतु बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्याचा सुद्धा निर्णय आम्ही गावकऱ्यांनी घेतलेला आहे. वेळ प्रसंगी जे काही आम्हाला करावं लागेल, कारण ही लोकहिताची मागणी आहे. लोकांच्या जीविताची हानी टाळण्यासाठी आम्हाला आमच्या लेकरांचं भविष्य म्हणजे शिक्षण त्यांना देण्यासाठी आम्हाला वेळ प्रसंगी जे काही करता येईल ते आम्ही करण्यासाठी एक गावकरी तयार आहोत. आणि तुमच्या चॅनल आवाज बहुजनाच्या चॅनलच्या माध्यमातून मी प्रशासनाला पुन्हा एकदा नम्रतेची विनंती करणार आहे की आमचा जो गावकऱ्यांचा अंत तुम्ही पाहू नका. आम्ही आज जे आहे ही संविधानिक मार्गाने आंदोलन करत आहोत, आम्ही आमचे अधिकार तुमच्यापर्यंत मांडत आहोत. हा जर अधिकार आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाहीत. इथपर्यंतची गावकऱ्यांची मानसिकता झालेली आहे. म्हणून आपण प्रशासनानं वैयक्तिक लक्ष घालावं. तुम्हाला आता वेळ नव्हता, परंतु इथून पुढे वेळ आहे, त्या वेळेचा सदुपयोग करून आम्हाला ज्या ठिकाणी आमचा पूर्वीचा कट पॉईंट होता, पूर्वी आमचं गाव ज्या ठिकाणी जोडण्यात आलेलं होतं, जोड रस्ता होता, त्याच ठिकाणी आम्हाला जोड रस्ता देण्यात यावा. त्याचबरोबर आम्हाला त्या ठिकाणी सर्व्हिस रोड देण्यात यावा आणि प्रवासी बस थांबा सुद्धा देण्यात यावा. ह्या प्रमुख 3 मागण्या आहेत. या 3 मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होणार नाहीत, असं गावकऱ्यांच्या 477 मतदानाने हा एकमताने सामूहिक निर्णय घेतलेला आहे. सकाळपासून तुमच्याकडे शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार आले होते, त्याचबरोबर NHAIचे अधिकारी टीम लीडर त्यांनी सुद्धा तुमच्या गावाला भेट दिली. त्यांच्याशी काय संवाद झाला तुमचा? NHAIचे अधिकारी आले, त्यांचं लेखी पत्र आम्हाला 2 दिवसापूर्वी मिळालेलं आहे. लेखी पत्रामध्ये त्यांनी कळवलंय की त्या ठिकाणी उतार आहे. मग आमचा प्रश्न त्यांना आहे किंवा त्या ठिकाणी जर उतार असेल तर तुम्ही इतरत्र भर भरून ते उतार पूर्ण केले, सपाट जमिनी केलेल्या आहेत. ज्या ठिकाणी डोंगर होता तिथं खोदून तुम्ही सपाट केलेला आहे. मग आमच्या गावाला जर तुम्हाला मोड द्यायचा होता, रस्ता द्यायचा होता, तो फाटा आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी भर का भरली नाही, उतार का ठेवला? मग हे कारण होऊ शकत नाही त्यांचं त्या ठिकाणी मोड देण्याचं न देण्याचं. त्याचबरोबर ते सांगतात की दुसरं म्हणजे आमचं काम पूर्ण झालेलं आहे. त्या काम पूर्ण म्हणजे एप्रिल 2024 पूर्वी, एप्रिल 2023 पूर्वी आमचं काम पूर्ण झालेलं आहे. त्याच्या अगोदर आम्हाला काही लेखी कळवलेलं नाही, परंतु माझ्याकडे हे निवेदन आहेत. हे निवेदन आम्ही मला म्हणजे 28 फेब्रुवारी 2023 ला आम्ही जिल्हाधिकारी यांच्या मार्फत NHAIला कळवलं होतं. जिल्हाधिकारी यांनी त्यांना सुद्धा पत्र काढलेलं आहे 13 मार्च 2023 ला. आणि मग ही सगळे पत्र काढलेले असताना सुद्धा NHAIने याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे. NHAIनं म्हणजे त्यांना ही द्यायचंच नाही. लोकांना त्यांना वाटतंय की सांगवी आणि सुनेगाव ही एकच गाव आहे, परंतु सांगवी वेगळी आणि सुनेगाव ही सांगवी पासून 1.5 किलोमीटर असलेलं एक हायवे पासून 500 मीटर मध्ये असलेलं गाव आहे. याच्याकडे प्रशासनाचं पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे. आता आम्ही त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी हा पवित्रा घेतला होता. 300 मीटरवरती तुम्हाला रस्ता जोडून देण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आले त्यांच्या माध्यमातून. तुमची काय भूमिका असणार? NHAI आणि या ठिकाणचे तहसीलदार सन्मान्य पालेपाड साहेब यांनी सांगितलं की मध्यम मार्ग काढण्यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी मागता तिथं शक्य नाही, परंतु 300 मीटर अहमदपूरकडे आम्ही तुम्हाला रस्ता उपलब्ध करून देऊ. मग आमचं म्हणणं हेच आहे की तुम्ही आम्हाला वरच्यावर आमच्या लेकरांचे काय म्हणजे हे करत आहेत, हेळसांड करत आहेत. आम्हाला सांगवीकडे 300 मीटर द्या, आम्ही त्यांना सांगितलं. 300 मीटर इकडे द्या म्हणलं, ते म्हणतात इकडं नदी आहे, पूल ब्रिज आहे, त्या ठिकाणी देता येत नाही. म्हणजे आम्हाला तुम्ही दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नका. माझी प्रशासनाला विनंती आहे. एकतर गाव आमचा अगोदर 200 मीटरवर आम्हाला जुना रस्ता होता, त्याच्यानंतर नवीन रस्ता झाला, आम्ही 400 मीटरवर गेलो आणि पुन्हा नंतर आता नवीन झाला 500 मीटरवर गेलो आणि अजून तुम्ही 300 मीटर म्हणजे आम्हाला 1-1.5 किलोमीटर अजून दूर दूर नेण्याचा प्रयत्न. एकतर एकीकडे गावं रस्त्याला जोडली जात आहेत
आणि आमचं सुनेगाव मात्र रस्त्यापासून दूर करण्याचं षडयंत्र केलं जातंय की काय, हाही प्रश्न आमच्या गावकऱ्यांसमोर आहे. त्याच ठिकाणी रस्ता पाहिजेत, हा अट्टहास कशासाठी? त्याच ठिकाणी रस्ता पाहिजेत हा अट्टहास नाही आहे, कारण तो म्हणजे अगोदर पासूनचा रस्ता आहे. तुम्ही गुगल मॅपला जर सर्च केलं तर तुम्हाला सुनेगाव, जर समजा गुगल मॅपवरून मुंबईवरून जर तुम्ही निघालो सुनेगावला यासाठी, तर तुम्हाला त्याच ठिकाणी दाखवला जाईल. मग गुगल मॅपवर असलेला हा जुना जो मोड आहे त्याच ठिकाणी द्या, असं ही मागणी. कारण काय, तर आम्हाला शेतीला जायला सोपं पडते, आम्हाला सांगवीला जायला सोपं पडते, आमच्या लेकरांना शाळेला जायला सोपं पडते. आणि एवढंच नाही तर आमच्या म्हणजे जी शेतकऱ्यांनी आहेत, शेताची वाहनं असतील, पशु असतील, जनावर असतील, आज आमची महिला एखादी, माझी आई असेल, माझी बहीण असेल, माझी आमच्या गावातली एखादी महिला असेल, ती जर शेताहून भारा, तिच्या डोक्यावर शेतावर भारा असतो वैरणीचा, हातामध्ये एक म्हैस किंवा शेळ्या असतात, ही सगळा रस्ता ओलांडताना जीव मुठीत घेऊन ते ओलांडतात. ही जीवितहानी टाळण्यासाठी त्याच ठिकाणी देणं गरजेचं आहे. अशी ही माहिती माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. ज्यांची शेती हायवे लगत आहे, हायवेला लागून आहे, तेच शेतकरी म्हणतात की आम्हाला याच ठिकाणी पाहिजेत. परंतु तुमच्याच गावातील काही नागरिक 300 मीटरवर जरी रस्ता आम्हाला मिळाला तरी चालेल. मग हे दुटप्पी भूमिका तुमच्याच मध्ये येते, असं काय होतं याच्यामध्ये? जर आमच्या गावातील तुम्ही बहुमताने या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी तशी एक शांतता बैठक लावावी, किंवा बैठक लावून जर या ठिकाणी जर गावकऱ्यांनी, महिलांनी, सर्व मतदार बांधवांनी जर तसा निर्णय घेतला, असं आमचा अट्टास नाही की कुणाची तरी जमीन तिथं रोड लगत आहे आणि आम्हाला तिथंच पाहिजे, परंतु 300 मीटर ही आम्हाला दूर होते. आणि जर गावातील लोक जर 300 मीटरला तयार होत असतील तर आमचा तो अट्टास राहणार नाही. कारण गावकऱ्यांना जर स्वतःची हेळसांड करून घ्यायची असेल, त्यांच्या लेकरांना अजून दूर दूर पाठवायचं असेल, तर ते आमचा काही अट्टास नाही. आमचा आग्रह एकच आहे की तिथून आम्हाला सर्व सुविधा सगळ्यांना होतात. आणि ही जी चुकीची अफवा आहे की आमचे काही म्हणजे गावकरी म्हणतात की 300 मीटरवर आम्ही तयार आहोत, असं कोणत्याही एकाही गावकऱ्यांनी तुम्हाला बोललेलं तुम्हाला ऐकण्यात येणार नाही. पूर्ण गावाचा जरी सर्वे केला तर एक सुद्धा व्यक्ती तुम्हाला मिळणार नाही की आम्हाला 300 मीटरवर पुढे द्या, असं कोणीही म्हणू शकत नाही. कारण ती पूर्वीपासूनचा रस्ता आम्हाला त्याच ठिकाणी मिळाला पाहिजे, हीच भूमिका 1 पासून ते 477 मतापर्यंतची सगळ्यांची आहे. बघू शकता शेवटचा 1 तास राहिला आहे, परंतु मतदान प्रक्रियेमध्ये जे बघितलं तर आपण एकही मतदान आणखी झालं नाही. काकाकडे जाऊया. काका, काय म्हणणं आहे तुमचं? आज तुम्ही 477 लोकांपैकी एकाही लोकांनी मतदान केलं नाही, काय मागणी आहे नेमकी, कसं सांगा? रस्त्यासाठी साहेब मागणी आहे. रस्ता आम्हाला इथूनच पाहिजे. मला 3 वेळ झाले रस्त्यावरून येताना अलीकड. आम्हाला दुसरीकडे कोणीच मागणी नाही. अंतरावर आम्हाला रस्ता कामाचा नाही, हे बोलते तेच कायम पाहिजे आम्हाला रस्ता. लातूर जिल्ह्याच्या जिल्हा प्रशासनासह तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि तालुक्याचं स्थानिक प्रशासन नेमकं सुनेगावकडच्या विकासाकडे कसं बघतं आणि या सुनेगावच्या नागरिकांना कशा प्रकारे न्याय मिळवून देतं हे बघणं मात्र औचित्याचं ठरतंय. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा IBN फॉर आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.